शिर्डी नगर पंचायतीत आज बोलवण्यात आलेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला। नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांनी एकूण 67 विषय मंजुरीसाठी सभागृहापुढे ठेवले होते आणि प्रथेप्रमाणे प्रत्येक विषय वाचून त्यावर चर्चा होणं गरजेचं असताना नियमामध्ये बदल करून सर्व विषय एकत्रित वाचून मग त्यावर चर्चा करण्यास सांगितल्यानं विरोधी नगरसेवकांनी विरोध केला। नगराध्यक्षा सदर प्रस्ताव वाचन करीत असताना भाजपच्या नगरसेविका वंदना गोंदकर यांनी नगराध्यक्ष योगिता शेळकेंच्या हातातील प्रस्ताव ओढला आणि हा प्रस्ताव यावेळी फाटला। त्यामुळे नगराध्यक्षांनी वंदना गोंदकरांना सभेतून बाहेर जाण्याची विनंती केली। त्यानंतर भाजप आणि सेनेच्या नगरसेवकांनी सभात्याग केला। नवीन पिंपळवाडी रोड ते साइट नंबर 1 जोडणारा 15 मीटर रस्त्याचा काम अमृत योजनेतून याविषयी विरोधी पक्षाचे गटनेते शिवाजी गोंदकर यांनी घडल्या प्रकाराबाबत सविस्तर माहिती सांगितली। तसेच यापूर्वी सभागृहात प्रचलित असलेले नियम सत्ताधाऱ्यांनी बदलल्यानं आम्ही विरोध दर्शवित सभात्याग केल्याचं शिवाजी गोंदकरांनी सांगितलं। याचबरोबर शिर्डी नगरपंचायतीचे शॉपिंग कॉम्प्लेक्स पाडून पुन्हा नव्यानं बांधण्याचा सत्ताधाऱ्यांनी घाट घातला असून शिर्डीकरांना विस्थापित करण्याचा हक्कट असल्याचं शिवाजी गोंदकरांनी म्हटलंय। आज नगरपालिकेच्या सभागृहाचं पहिल्या मीटिंगचं कामकाज होतं। नव्याने निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना नियमाप्रमाणे अजेंडा जातो आणि अजेंड्याप्रमाणे सगळे सभागृह सदस्य सभागृहात हजर होतात आणि प्रत्येकाचं मत मांडून सगळ्या शहरातल्या विषयावर चर्चा होऊन त्याचा निर्णय होत असतो। परंतु आज सभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर माननीय अध्यक्षा यांनी कामकाज 68 विषयाचा अजेंडा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी सांगितलं की हा 68 विषयाचा अजेंडा वाचून झाल्यानंतर तुम्ही तुमचं मत मांडा। आम्ही म्हटलं अशी काही पद्धत यापूर्वी सभागृहामध्ये नव्हती। आम्ही त्यांना विनंती केली, आमच्या जे काही 4 भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना गटाचे 4 नगरसेवक इथे उपस्थित आहेत, आम्ही त्यांना विनंती केली की ही चुकीची पद्धत आहे कामकाजाची। तुम्ही प्रत्येक विषय वाचल्यानंतर त्याच्यावर प्रत्येक सदस्याचं मत घ्या, त्याचा विचार जाणून घ्या, त्याच्यावर निर्णय करू द्या आणि मग कामकाज पुढे झालं। त्यांनी कुठल्याही आमची विनंती ऐकली नाही, मान्य केली नाही। जाणीवपूर्वक हे कामकाज अशा पद्धतीने केलं, त्या कामकाजाचा आम्ही ह्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने केलेलं कामकाज आम्ही निषेध करतो। म्हणून आम्ही सभागृहाचा सभात्याग केला। या सभेमध्ये आज शहराचे खूप महत्त्वाचे विषय मीटिंगमध्ये होते। पुढे 2018 समाधी शताब्दी सोहळा आहे। ह्या समाधी शताब्दी सोहळ्यासाठी ही मीटिंग फार आवश्यक आहे, परंतु कुठल्याही सदस्याचं म्हणणं ऐकून न घेता जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने कामकाज चालू आहे, त्याचा आम्ही निषेध केला। या सभागृहामध्ये पाणी पुरवठ्याचा विषय होता। पूर्वी या ठिकाणी सन्मान्य धैर्यशील जाधव खूप कार्यक्षम मुख्याधिकारी होऊन गेले। त्यांनी मीटर पद्धत आणली आणि त्या मीटर पद्धतीने लोकांचं प्रचंड नुकसान झालं आणि काही लोकांना मीटर नाही, काही लोकांना मीटर आहे, त्याच्यामुळे पूर्ण दाबाने पाणी काही लोकांना जात नाही आणि त्या ज्यांना मीटर दिले त्यांना प्रचंड पाणीपट्टी आली, लोक हैराण झाले। ते मीटर आम्ही पूर्वी आमच्या माननीय नगराध्यक्षा माजी नगराध्यक्ष अनिताई जगताप यांच्या कार्यक्रमामध्ये आम्ही ठराव करून ते मीटर बदलून टाकावेत, मीटर काढून टाकावेत आणि पूर्वीच्या पद्धतीनेच पाणीपट्टी आकारावी अशी आम्ही त्यावेळी ठराव केला होता। तसाच इथं शॉपिंग सेंटर, आता ते छत्रपती शिवाजी शॉपिंग सेंटर आहे, ते शॉपिंग सेंटर नव्याने पाडण्याचा विषय भविष्यात त्यांनी घातलेला आहे आणि त्याच्यावर तिथले जे दुकानदार आहेत, व्यावसायिक आहेत, हे सगळे स्थानिक व्यावसायिक आहेत। त्यांनी त्या काळात डिपॉझिटचा लिलाव केला, त्या प्रत्येकाने डिपॉझिट भरलं आणि अशा लोकांना विस्थापित करण्याचा हा कट आहे। शिवाय या शहरामध्ये स्वच्छतेच्या नावाखाली खूप मोठं नाटक चालू आहे, लोकांची दिशाभूल करण्याचं काम चालू आहे आणि या शहरामध्ये अतिक्रमण
जोरात वाढवतात आणि त्याच्या माध्यमातून पैसे कमवण्याची एक मोहीम जोरात चालू झाली. ह्या सगळ्या विषयांचा तपास लागला पाहिजे अशी आपल्याकडून आपल्याकडून ह्या सगळ्या घटनेची चौकशी व्हावी ही अशी विनंती मी आपल्याला करीत आहे. आणि ज्या पद्धतीने हे कामकाज चाललं, आमची अपेक्षा होती की समाधी शताब्दी सोहळा समोर आहे, प्रत्येकजण 17 लोक निवडून आले आहेत, ह्या सभागृहाचं कामकाज खेळीमेळीत व्हावं, प्रत्येक विषयावर चांगली चर्चा व्हावी, शिर्डी शहराच्या विकासासाठी अनेक विषय समोर येतील आणि त्याला गती देण्याचं काम आपण या माध्यमातून करावं असं आमची इच्छा होती. आता ह्या सभागृहात आपण बसतोय नगरपालिकेच्या इमारतीमध्ये, याचं नूतनीकरण करण्यात आलं, याचं काही बऱ्याच प्रमाणात नूतनीकरण करण्यात आलं. याच्या खर्चाला मंजुरीचा विषय आज मिटिंगमध्ये आहे. याचं नूतनीकरणचे खरं नियमाप्रमाणे मिटिंग व्हायला पाहिजे, त्याची टेंडर काढलं पाहिजे, त्याला मंजुरी घेऊन टेंडर काढलं पाहिजे, त्याचं टेंडर आल्यानंतर मग ते ठेकेदाराला काम देऊन ते नूतनीकरण करायचं. परंतु असं न करता याचं काम अगोदरच उरकून घेण्यात आलं आणि आज तो सभागृहात विषय मंजुरीला आला. ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही विरोध करतो, निषेध करतो. आणि ज्या पद्धतीने मान्य नगराध्यक्षा नवीन आहेत त्यांच्याकडून ही अपेक्षा आम्हाला नव्हती. त्यांनी ज्या पद्धतीने हे कामकाज केलं त्या कामकाज करण्याच्या पद्धतीला आम्ही विरोध आमचा दर्शवला आणि त्याचा सभात्याग केला. आम्ही निषेध करतो या चुकीच्या पद्धतीच्या कामकाजाचा. भाजप नगरसेविका वंदना गोंदकर यांनीही याविषयी अधिक माहिती दिली. करायचं होतं, विषय जे मंजूर करायचे होते ते त्यांच्या संमतीने मंजूर केलेले आहे. आम्ही अर्ध्या सभागृहात सभेचा त्याग केलेला, अर्धी पण सभागृहात झाला नाही. आम्ही सभेत गेलो आणि बाहेर आलो सभेच्या. त्यांना आम्ही एक एक विषय वाचून समजून बोला बनत होतो, तर त्यांचं तसं नव्हतं. सगळं वाचून घ्यायचं आणि विषय स्वतःच मंजूर करायचे. आमचा एकही विचार घेण्यात आलेला नाही आहे सभागृहात. तर माजी नगराध्यक्ष अनिता जगताप यांच्यासह नगरसेविका अंजली गोंदकर यांनीही सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदवला. मला तर वाटतं यांनी ही कुठल्या पद्धतीने आज मीटिंग घेतली तेच कळायला मार्ग नाही. माझ्या मैत्रिणी आणि बरोबर आहे नगरसेविका आणि आमचे शिवाजी भाऊ, आम्ही त्यांना विनंती केली, मॅडम ह्यापूर्वी असे विषय होत नव्हते, तुम्ही आता प्रत्येक एक विषय वाचा, नंतर चर्चा करून नंतर आपण तो विषय मंजूर करू. त्यांनी कुठलं न ऐकता सर्व विषय वाचायला सुरुवात केली. म्हणून आम्ही त्या सभागृहामधून निघून आलो आणि त्या मीटिंगचा आम्ही आज निषेध केलेला आहे. मी माननीय नगराध्यक्षांना विनंती करते की त्यांनी जी पद्धत जी आहे त्यांची सभागृहात मीटिंग घ्यायची ती चुकीची आहे. कारण की याच्यापूर्वी अशी प्रथा नव्हती आणि प्रत्येक मुद्दा वाचून त्याच्यावर चर्चा करणं आणि चर्चेतून निर्णय आणि त्याच्यातून ते मुद्दे पास करणं ही पद्धत होती. तर ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे आणि हीच पद्धत आम्हाला पटलेली नाही आहे. त्याच्यामुळं आम्ही सभागृहाचा त्याग केलेला आहे. तर घडल्या प्रकाराबाबत नगराध्यक्षा योगिता शेळके यांनी अधिक माहिती दिली. वंदनाताई गोंदकर यांनी गोंधळ केला, त्यामुळे मी त्यांना सभागृहामधून बाहेर जाण्यासाठी विनंती केली. ते असे म्हणणे होते की विषय वाचल्यानंतर त्याच्यावर लगेच चर्चा झाली पाहिजे. पण मी सुरुवातीला सांगितलं होतं की मी पूर्ण विषय वाचून घेते, त्याला फक्त 10 मिनटं लागणार होते. तरी त्यांनी ते ऐकून घेतलं नाही आणि गोंधळ केला, पण फाडला. माझ्या हातातून कागद हिसकावून घेतला आणि ते फाडला. नगरसेवक अभय शेळके यांनी याबाबत बोलताना सांगितलं की शिवाजी गोंदकर हे ज्येष्ठ नगरसेवक असून त्यांच्याकडून पहिल्याच मीटिंगमध्ये अशी अपेक्षा नव्हती असं मत त्यांनी व्यक्त केलं. एकी सभा चालू असताना मान्य नगराध्यक्षांनी सर्व सदस्यांचं स्वागत केल्यानंतर त्यांनी सांगितलं, विनंती केली की सभागृहाचा सर्वांनी म्हणजे याचं पालन करावं, शिस्तीचं सर्वांना बंधनकारक असेल. आणि मी आता 1 ते 67 विषय एकदा वाचते आणि वाचून झाल्यानंतर प्रत्येक सदस्याला बोलण्याची संधी देते. असं झाल्यानंतर मान्य नगराध्यक्षांनी वाचन चालू केलं. आता वाचन चालू केल्यानंतर मध्येच शिवाजी गोंदकर आणि वंदना गोंदकर ताई यांचं म्हणणं पडलं की एक विषय संपला की लगेच त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. नगराध्यक्षांनी त्यांना विनंती केली की आपण सर्वच विषयांवर चर्चा करू, पण एकदा माझं वाचन पूर्ण होऊ द्या आणि नंतर चर्चा करू. मग त्यांनी रागाच्या भरात बरीचशी बडबड केल्यानंतर नगराध्यक्षांच्या हातातनं कागद ओढला, फाडला तो आणि सभागृहाचा अवमान केला, नगराध्यक्षांचा अवमान केला त्यांनी त्या ठिकाणी. आणि म्हणून नगराध्यक्षांनी त्या ठिकाणी वंदनाताईंना आजच्या सभेच्या साठी निलंबित त्यांना या ठिकाणी केलं होतं आज. आणि सर्व विषय या ठिकाणी
गरजेचे होते शहराच्या हितासाठी, कुठलाही चुकीचा विषय नव्हता आणि सर्वांना अजेंडा आणि टिप्पणी मिळालेली असते, त्याच्यामुळे झाकून लपवून कुठलंही कामकाज करायचं काही काम नाही. 19 सदस्यांना तो विषय माहीत होता, पूर्ण शहरापर्यंत हे सगळे विषय जात असतात. त्याच्यामुळं कामकाज करत असताना आमची विनंती आहे की या सभागृहाचा मानपान, नगराध्यक्षाचा मानपान मान्य सदस्याने ठेवावं व शिवाजीराजे गोंदकर एवढे ते जुने सदस्य आहेत, यापूर्वी पण सभागृहात 1-2 वेळेस काम केलेलं आहे, त्यांच्याकडनं अशा गोष्टीची आम्हाला अपेक्षा नव्हती. एक महिलेला पुढं करून कामकाजात बंद पाडायचं आणि महिलेचा वापर करायचा आणि हे स्वतःला राजे समजतात, योग्य नाही. शिवाजीराजेंनी जे आज काय त्यांचं म्हणजे ज्या पद्धतीने त्यांचं वागणं होतं, खरंच योग्य नाही. खरं तर येणाऱ्या साईबाबांच्या समाधी शताब्दी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विकासाचा संकल्प करून विकास कामं होण्याची आवश्यकता असताना जनतेने निवडून दिलेल्या नगरसेवकांकडूनच कामकाजामध्ये असे प्रकार होत असतील तर कसा शिर्डीचा विकास होईल असा प्रश्न यावरून सर्वसामान्यांना नक्कीच पडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे शताब्दीनिमित्त महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देण्याऐवजी वादग्रस्त आणि विरोध होईल असे विषय शक्यतो टाळले तर कामे त्वरित बिनदिक्कत मार्गी लागतील अशी अपेक्षा. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, SN मीडिया, शिर्डी.